यश कावेरीला घेऊन तिच्या गावीच निघालेला असतो. तेव्हा तो विचारतो की माझ्या बाबांना कोकण खूप आवडतो. तिथे नारळाची झाडं, सुपारीची झाडं असतात ना. तुमच्याही गावाशेजारी समुद्रकिनारा आहे का? तेव्हा कावेरी गावच्या आठवणींमध्ये हरवून जाते. माझं गाव म्हणजे कोकणचं काळीज, तितकंच सुंदर आणि ठसक्यातलं. यशला कावेरीचं बोलणं उमगतच नाही. तेव्हा कावेरी त्याला सांगते की मी माझ्या गावच्या भाषेत बोलले. यशला खूप हसू येतं, परंतु ऐकायलाही खूप मजा वाटत असते आणि यशला अजून उत्सुकता लागते कावेरीच्या गावाविषयी जाणून घेण्यासाठी. कावेरी स्वतःच्या गावाविषयी भरभरून यशला सांगत असते. आमचं गाव म्हणजे ना सोनं आहे. तोंडावळ्याच्या नदीचं पाणी, पहाटेची थंडी, आकाशात पाखरांची किलबिल चालू असते, शेतात पसरलेलं धुकं, नारळाच्या झवळ्यातून वाहणारा समुद्राचा वारा. कावेरी बाबांसोबत त्या समुद्र किनाऱ्यावरच्या ज्या काही तिच्या जोडलेल्या आठवणी असतात त्या सगळ्या ती आठवत असते. आणि यशला एकच डाऊट असतो की कावेरी हे सगळं त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी बोलते. म्हणजे एकतर हिने उदयच्या गावाची माहिती काढली असावी. इतक्यात कावेरीचा फोन वाजतो. कावेरी भानावर येते. आता ती कॉल रिसीव्ह करणार तर यश तेव्हा तिला विचारतो की तुम्हाला आठवतंय का, म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत थांबला होतात आणि माझा उदयदादा माझ्याशी तिचं लग्न जुळवून देण्यासाठी माझं किती भरभरून कौतुक करत होता. तेव्हाचा प्रसंग कावेरीच्या डोळ्यासमोर उभारतो. उदय ज्यावेळेस यशचा कॉल आला होता तेव्हा कावेरीशी बोलत होता. यशचं कौतुकच करत होता. तो किती प्रेमळ आहे, किती समंजस आहे, साधा भोळा आहे, कधीच कोणाचं मन दुखवत नाही. सांगायचंच झालं काय तर लाखात एक आहे माझा भाऊ. त्यानंतर कावेरीला यशवरून तो चिडवत सुद्धा होता. उदयचं ते बोलणं सुद्धा आठवतं आणि यशने सांगितलं होतं उदयला की इतकी छान मुलगी माझ्यासाठी शोधली आहे तर आता चान्स सोडू नकोस. कावेरीला तो सगळा प्रसंग आठवत असतो आणि नेमका यश तिला गळ घालतो की तुमची ती मैत्रीण असेल ना, मला भेटायचं आहे तिला. कळत न कळत का असेना तिच्यासोबत एक नातं तयार झालं होतं. आता ती कशी आहे आणि कशी दिसते ती, यशला खूप उत्सुकता असते. परंतु कावेरी असं काही बोलते की यशला धक्काच बसतो. कावेरी म्हणते की तुम्ही कधीच आता तिला भेटू शकणार नाहीतच आणि जर कदाचित भेटलात तर तुम्ही तिला कधी ओळखूही शकणार नाहीत. कावेरी मनातच नाराजी व्यक्त करते की मी स्वतःच तिला आता ओळखू शकत नाही आहे. ती तीच कावेरी होती, धडाकेबाज, बेधडक, कधीच कोणालाच न घाबरणारी. यश विचारतो की भेटू शकणार नाही म्हणजे? नक्कीच ती मुलगी खूप सुंदर असेल. यश अजून काही बोलणार तर कावेरी त्याला सक्त थाकीत देते की हे बघा, गावी जाऊन मला इकडे तिकडे फिरत बसायचं नाही आहे ना, कोणाला भेटायचं आहे. मला वेळ वाया घालवायचा नाही आहे. चिकू आज पहिल्यांदा माझ्याशिवाय एकटा राहतोय आणि त्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर परत जावं लागेल घरी. यश फक्त हुंकार देतो. परंतु यशचा डाऊट अजूनही क्लिअर झालेला नसतो की कावेरी तिच्याच गावी जाऊन तिच्याच आसपासच्या माणसांना भेटायला नकार का देते. तोचपर्यंत इकडे मंदार चवताळलेला असतो आणि वैतागलेला सुद्धा. कावेरीची खूप शोधाशोध करून सुद्धा कावेरी त्याला आता कुठेच भेटत नसते. दिगंबरला तो सांगतो की बाबा, ती कावेरी पुण्यात असून सुद्धा सापडत नाहीये. आपल्याला पोलिसात देण्याचा तिचा प्लॅन असेल आणि तोच आपल्याला हाणून पाडायचा आहे. लवकरच तिला शोधावं लागेल. त्याला दिलासा देण्यासाठी त्याचे बाबा बोलतात, शोधूयात आपण. मंदारचं लक्ष दिगंबरकडे जातो आणि तो सतत आपल्या डोळ्याला हात लावत असतो. मंदार विचारतो की काय झालंय का? तेव्हा दिगंबर त्याला सांगतो की त्याचा डावा डोळा फडफडतोय, म्हणजेच चांगली आनंदाची बातमी मिळणार. तेव्हा मंदार वैतागून म्हणतो की काय बाबा तू पण, अरे इथे एकतर कावेरी सापडत नाहीये आणि तुझं हे भलतंच काय चालू आहे. तेव्हा दिगंबर मंदारला समजावतो की हे बघ, आपण त्या कावेरीची शोधाशोध करतोय ना, मग आता आपण गावी परत जाऊयात. काय माहिती ती कावेरी अचानक गावी येऊन पोहोचली तर. आणि दिगंबरचं म्हणणं खरं होणारच असतं, कारण कावेरी ऑलरेडी गावाकडे यायला निघालेली आहे. त्यामुळे आपण इथे फुकटचं तिला शोधत बसतात वेळ नको वाया घालवायला. इकडे यश कावेरीला विचारतो की आपल्याला बर्थ सर्टिफिकेट बघण्यासाठी आधी हॉस्पिटलला जावं लागेल आणि तिथे नसेल तर आपल्याला ग्रामपंचायतीत जावं लागेल. परंतु कावेरी घाबरते. यशला पटकीने ती बोलून टाकते की नाही, त्याची काही गरज नाही आहे. नाही म्हणजे गाव फिरत बसायची काही गरज नाही आहे, घरातच भेटेल ना. कावेरीला चिकूची खूप काळजी वाटते. तो रडत असेल का,
त्याने काही खाल्लं पिलं असेल का, आणि त्यासाठी निशाला ती मेसेज करते. तेव्हा निशा तिच्या मेसेजला रिप्लाय देते की चिकू मजेत आहे, आणि चिकूसोबतचा एक फोटोसुद्धा ती कावेरीला पाठवते. तोचपर्यंत सुलक्षणा फोनवरती बोलत आनंदाची बातमीच घेऊन आलेली असते. काकूना सांगते की अगं, आपल्या निशासाठी स्थळ आलं आहे. मुलगा साहिल, तो MNC मध्ये नोकरी करतो, सध्या बंगळुरूमध्ये आहे. त्यानंतर तो फ्रान्स किंवा अमेरिकेला जाऊ शकतो. आता परदेशाची नावं ऐकता क्षणी काकू अगदी वेडीपिसीच होते. निशाकडे धावत जात तिला म्हणते की अगं निशा, नशीब काढले सा पुरी. नाही म्हणजे तू फ्रान्स अमेरिका पैकी कुठे गेली तर माझी मात्र विमानाने परदेश स्वारी होणार. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. तेव्हा सुलक्षणा तिला भानावर आणते की अगं हो, अजून कांदे पोह्यांचा कार्यक्रम व्हायचा आहे. धर्माधिकारी कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं. सुलक्षणा सांगते तयारीला लागा, ती मंडळी उद्याच येणार आहेत, आणि जेवढे काही पदार्थ असतील ते बनवण्याची जबाबदारी तिने विद्याकडे सोपवलेली असते. काकू तर निशाला तयार करण्याची जबाबदारी स्वतःच घेते. सुलक्षणाला सांगते की तुम्ही बघतच राहा वहिनी, आपल्या निशाला इतकं छान तयार करते ना की आलेली पाहुणी मंडळी बघता क्षणी हिला पसंत करतील. इकडे यश कावेरीच्या बोलण्याचा विचार करत असतानाच अचानक त्याचं समोर लक्ष जातं आणि समोर आलेल्या गाडीला तो धडकणार. यशकडून मोठा ॲक्सिडेंट होण्यापासून वाचलेलं असतं. यश वेगळीच गाडी कंट्रोल करतो, परंतु कावेरी पूर्णपणे बिथरून जाते. गाडी थांबवा प्लीज, गाडी थांबवा करायला लागते. इतकी बिथरल्यासारखे वागते. यशला तर काही सूचना असं होतं. कावेरी सांगते की ॲक्सिडेंट, खूप मोठा ॲक्सिडेंट, आणि असं बोलतच काहीतरी बडबडत ती गाडीच्या खालती उतरून धावत, मला नाही जायचं आहे, मला परत तिथे नाहीच जायचं आहे असं म्हणतच रस्त्याने धावत सुटते. यश तिच्या मागे तिला हाका मारत धावत असतो, परंतु कावेरी आधीच खूप घाबरून गेलेली असते. कारण आत्ता थोडक्यात ॲक्सिडेंट होण्यापासून जरी वाचला असला तरी ती अजून त्या ट्रॉमामधून बाहेर आलेलीच नसते. ॲक्सिडेंटचा प्रसंग तिला स्पष्ट आठवत असतो. यश वेळीच तिच्या मागे धावत येतो आणि तिला थांबवतो. तिला विचारतो की कावेरी, तुम्ही असं का वागताय, काय झालंय नक्की. तेव्हा कावेरी लगेचच त्या ट्रॉमामध्येच असते. बडबडायला लागते की ॲक्सिडेंट, मला नाही जायचं आहे, तिथे सगळं संपलंय, आता तिथे गेलं की माझा जीव खूप घुसमटतो, मला नाही जायचं आहे. तेव्हा यश तिला शांतपणे विचारतो की प्लीज कावेरी, सांगा नक्की काय झालंय. तेव्हा कावेरी घडला सगळा प्रसंग सांगते की ते तिघेही ज्यावेळेस पुण्याला धर्माधिकारी कुटुंबाकडे यायला निघाले होते तेव्हाच अशीच उदयच्या हातून गाडी कंट्रोल बाहेर गेले होते. त्यातून ब्रेकही लागत नव्हते आणि इकडे दोन्ही बाजूनी तरी होती. उदय जेव्हा गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो कावेरीला सांगतो की हे बघ कावेरी, आता गाडी कंट्रोल होणं खूप मुश्किल आहे, आणि त्याने स्वतःच जोराने धक्का देऊन कावेरीला गाडीच्या खालती फेकलं होतं. त्यानंतर डायरेक्ट गाडी तरीत कोसळली. कावेरी त्या ट्रॉमामध्येच असते. यशला मात्र जबरदस्त धक्का बसतो आणि विचारात पडतो की ही तर अगदी तो ॲक्सिडेंट होताना होती असंच बोलते सगळं. जर मला माहिती नसतं, मी कधी खऱ्या कावेरीला पाहिलंच नसतं, तर हिच्या बोलण्यावरती मी पटकीने विश्वास ठेवला असता. परंतु ही जे बोलते तेही खरंच आहे. म्हणजे ही होती का तिथे, परंतु का होती, नक्की कोण आहे ही, अनेक प्रश्न यशला सतावतात. कावेरी हात जोडून यशकडे विनंती करते, गयावया करते की प्लीज प्लीज मला घरी परत घेऊन चला, मला नाही जायचं आहे तिथे, माझी घुसमट होते तिथे. कावेरी तितकीच घामेघुमही झालेली असते. यश अजूनही त्याच विचारात असतो. इकडे काकूंना काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. यमुनाला ती म्हणते की आपण ना सुंदर असं हिला तयार करूयात, गुलाबी किंवा हलक्या पिवळ्या रंगाची साडी हिला नेसवूयात, म्हणजे हिच्या त्या साडीमध्ये कलर उजळून निघेल ना. आणि तू तुझ्या पार्लरवालीला फोन कर बरं का, आपण फेशियल वगैरे मस्त अशी सुंदर हेअरस्टाईलसुद्धा करूयात, नाहीतर ही दररोजच्या सारखी चपचपीत वेणी घालून बसलेली असते. तेव्हा सुलक्षणाला काकूंचं म्हणणं पटतच नाही आणि ती सांगते की अगं, आपली निशा सुसंस्कृत सुस्वभावी आहे, का नाही पसंत करणार तिला. स्वतःची मुलगी असूनही ती सगळ्यांसमोर निशाचा पाणउताराच करते. सुलक्षणाला सांगते की वहिनी, अहो येता क्षणी सगळ्यांच्या नजरेत काय भरलेलं असतं, रूप ना, मुलीचं चालणं बोलणं, ते प्रेम बिम लग्न बिग्न त्यानंतरच्या गोष्टी झाल्या ना. आपण ना आधी हिला सुंदर तयार करूयात. आणि निशाला ती सांगते की मी तुला सुंदर तयार करेन ना. आता यावेळी मात्र हे स्थळ आपल्याला हातचं जाऊ द्यायचं नाही आहे. परंतु सुलक्षणा, निशा आणि विद्या तिघींनासुद्धा काकूंचं म्हणणं बोलणं अजिबात मनाला पटलेलं नसतं. स्वतःच्याच मुलीबद्दल असं कोण बोलतं. यशला कावेरीची इतकी काळजी वाटत असते. इतक्यातच त्याला सुलक्षणाचा कॉल जातो आणि सुलक्षणा त्याला विचारपूस करते की ते कुठपर्यंत पोहोचलेत. यश सांगतो की अजून 5-6 तास तर लागतीलच. आणि सुलक्षणा यशला सुद्धा आनंदाची बातमी देते की निशासाठी स्थळ येणार आहे.
त्यामुळे यशला जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर ते पाहुणे येण्यापूर्वी घरी पोहोचावं लागेल. यश तिला सांगतो की मी प्रयत्न करेन मा, परंतु इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सुलक्षणाच्या काळजाचा ठोकाच चुकतो. इतकी घाबरते, विचारते की यश तू ठीक आहेस ना? यश सांगतो की मी ठीक आहे, परंतु कावेरी त्या थोड्या बिथरल्या आहेत. आणि घडला सगळा प्रसंग यश सांगतो की कसे एक गाडी ओव्हरटेक करून गेली आणि गाडी कंट्रोल करण्याच्या नादामध्येच कावेरी अचानक बिथरली. तेव्हा सुलक्षणा त्याला समजावते की ते सगळं स्वाभाविकच आहे. त्यानंतर सुलक्षणा यशला कावेरीला फोन देण्यासाठी सांगते. कावेरीला फोन देता क्षणी सुलक्षणा तिला समजावते की हे बघा, उद्या निशाला बघायला पाहुणे येणार आहेत, त्यामुळे जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर या तुम्ही. तुमचं काम वेळेत आटपा आणि घरी या. कावेरी होकार देते आणि फोन यशच्या हाती देऊन टाकते. कावेरी थोडी शांत झाल्यानंतर यश कावेरीसोबतच गाडीकडे परत यायला निघाला असतानाच नेमका मोठा ट्विस्ट येतो. कारण तिथेच मंदार दिगंबर दोघेही त्यांच्या बाईकवरून निघालेले असतात गावाकडे जायला. आणि तिथेच असलेल्या एका चहाच्या छोट्या टपरीपाशी ते थांबतात. नेमकं यश कावेरी गाडीकडे जात असतानाच अचानक देवीची पालखी येते. कावेरीला खूप छान वाटतं की आत्ता देवीचे आशीर्वाद घेता येतील, देवीकडे प्रार्थना करता येईल. आणि मंदार दिगंबरचं लक्ष त्या पालखीकडेच असतं. ज्यावेळेस कावेरी त्या पालखीपाशी येते आणि देवीला नमस्कार करत असते, तेव्हा ती देवीकडे प्रार्थना करते की मला संकटातून वाचव. गावी पोहोचताच ते दिगंबर आणि मंदार यांची भेट अजिबात घडू देऊ नकोस. त्याच वेळेस यशसुद्धा प्रार्थना करतो की ही मुलगी नक्की कोण आहे आणि ही स्वतःला उदयदादाची पत्नी का म्हणवते हे सत्य लवकरात लवकर कळू देत. कावेरीने नमस्कार करताच क्षणी ती बाजूला होते आणि त्यानंतर यश पुढे येतो. यश देवीला नमस्कार करत असतानाच एक व्यक्ती गुलालाचीच थाळी घेऊन आलेला असतो आणि यशला तो धडकतो. सगळी गुलालाची थाळी उधळली जाते, ते डायरेक्ट कावेरीच्या अंगावरती. खरं तर हे सगळं देवी आईनेच घडवून आणलेलं असतं, कारण काळ समोर उभा ठाकलेला असतो. कावेरीचं सत्य समोर येण्यापूर्वीच देवीने तिला वाचवलेलं असतं. सगळं तिचं पूर्ण चरिनाता गुलालाने माखलेलं असतं आणि नेमका मंदार तिच्याचकडे यायला निघतो. मंदारची नजरानजर होता क्षणी जसजसा मंदार पाऊल टाकत पुढे येतो तसतसं कावेरीच्या काळजाची धडधड वाढलेली असते. मंदारने जर तिला ओळखलं तर मग मात्र तो यशला खरं सगळं सांगून टाकेल आणि कावेरीसाठी तिचं जगच तिथे संपून जाईल. मंदार येता क्षणी कावेरीचा हात पकडतो आणि तिला खेचायला लागतो. तिथे कावेरी आरडाओरडा करत असतानाच यश तिच्या मदतीला धावून येतो आणि यश मंदारला रोखतो. कावेरीचा हात तो सोडवतो. मंदारला स्पष्ट सांगतो की कावेरी कुठेही येणार नाही आहेत. तेव्हा मंदार विचारतो की तू कोण आहेस, हिची एवढी तरफदारी का करतोयस? तेव्हा यश त्याला खुलासा करतो की ही माझ्या उदयदादाची पत्नी आहे. आत्ता मात्र कावेरीचे काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि मंदार हसत बोलायला लागतो की ही तुला खरं माहिती आहे काय आहे ते? मंदार आता यशला खुलासा करून देतो की मान्य आहे मला, हिचं पण नाव कावेरी आहे, परंतु उदयची पत्नी आहे ती कावेरी धर्माधिकारी आणि ही कावेरी मुकुंद सावंत, तिची मैत्रीण. यश धक्क्याने कावेरीकडे पाहतो. कावेरीची तर बोबडीच वळते. या कावेरीचं माझ्याशी लग्न होणार होतं आणि ही फक्त फ्रॉड नाही आहे तर खुनीसुद्धा आहे. हिने हिच्या बापाचा खून केलाय आणि त्यानंतर स्वतः लपण्यासाठी तुमच्या घरात आले उदयची कावेरी बनून. मंदारच्या तोंडून खुलासा झाल्यानंतर यशला आता सत्य समजलेलंच असतं आणि कावेरी तर पार बिथरून गेलेली असते. काय करावं पुढे काही सुचेनासं होतं, परंतु मला असं वाटतं की कदाचित हा भास असावा. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे काय घडतंय. पोलीस डायरेक्ट धर्माधिकारी कुटुंबाकडे आलेले असतात. तेव्हा सर्वच जण खुश होत विचारतात की उदयचा पत्ता लागला? तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की पत्ता तर नाही लागला अजून, परंतु आमच्या हाती ही हँडबॅग लागली आहे, त्यात उदयचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंटसुद्धा आहेत. कावेरी उदयच्या घरी पोहोचलेलीच असते. तोचपर्यंत आजूबाजूच्या माणसांनी दिगंबरला खबरसुद्धा केलेली असते की उदयच्या घरी कोणीतरी आल्याचं. नेमका यश कावेरीचा फोटो दाखवतो तो चंदूकाकांना आणि तिची चौकशी करत असतो. कावेरीचा फोटो पाहता क्षणी चंदूकाकांना धक्का बसतो. तर उदयचे जी काही बॅग मिळालेली असते त्या डॉक्युमेंटमध्ये एक फोटो असतो जो की उदय, कावेरी आणि काऊचा असतो आणि तो फोटो पाहता क्षणी सुलक्षणाला सुद्धा तितकाच धक्का बसतो. परंतु त्याच फोटोमुळे आता एक गुपित यश समोर उलगडणारच असतं, परंतु ते काय ते पुढील भागात कळेलच.